काव्या पार्थ समोर येते व स्वात्यांचे कारनामे. काय दीपक देईल वसुंधराची साथ की योग्य वेळी पलटेल? मंजू खरं जाणूनही होते वसुंधराला शामिल, तर रम्या फेकते नंदिनीचे सामान घराबाहेर. काय नंदिनी हे साबित करू शकेल की वसुंधरानेच पिऊला धमकावलं होतं, की मंजू करेल पिऊला चूप आणि शेवटी फसेल नंदिनी? वसुंधरा होते दीपकला समोर बघून शॉक. काय आहे नक्की दीपकचा प्लॅन? संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. अखेर मंजू ऐकते वसुंधरा नाम्याचे बोलणे आणि समोर येते तिच्या की तिनेच वसुंधरानेच धमकावले होते पिऊला. काय आज येणार वसुंधराचं खरं सगळ्यांसमोर? काय आणि कशी थांबवेल मंजूला वसुंधरा? काव्या पार्थ करतात आनंद निवास मध्ये काम करणाऱ्या महिलेची मदत. काव्या देते त्यांची साथ, हे न जाणता की त्यांच्याच भावाने नंदिनीला किडनॅप करण्यास दिली होती साथ. काय होईल पुढे नक्की बघा. वसुंधरा गाजवते तिचे उपकार की श्रियाच्या महागड्या कोर्सेसची फीज कोण भरतं? जर पोलीस मला घेऊन गेले असते तर तुम्हाला कोणी पोचलं असतं? काय मंजू आणेल वसुंधराची बात की खरं समोर आणेल? दीपक म्हणतो नंदिनी समोर, आता मला जामिनावर सोडव आणि नंतर कोर्टामध्ये लढून सोडव. वसुंधरा म्हणते माझ्यामुळेच तुमचं पिऊचं फ्युचर सिक्युअर्ड आहे. मंजू देते वसुंधराचा साथ की ती तिच्या मुलींसाठी काही करू शकते. नंदिनी जामिनेवर सोडवते दीपकला. तर रम्या 24 तास पुरे होत आले बघून घराबाहेर फेकते नंदिनीची बॅग. काय ॲक्शन घेईल काव्या? काय पार जीवा हे थांबू शकेल? पात्र लग्नानंतर होईलच प्रेम आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.